बाबानं मला ह्या भाषेसाठी खूप वेळा म्हणलं. मग शेवटी मी बाबाला म्हणलं, बाबा सगळं दुसऱ्याचं घ्यायचं तर आपलं आपल्यापाशी का ठेवायचं जी म्हणलं. काही आपली तर ओळख असली पाहिजे ना, आयडेंटिटी. आता हे माझी कमजोरी होती आणि माझे आईबाबा हे वारंवार मला असे दाखवत होते का हे तुझी कमजोरी आहे तुझी भाषा. मी त्याच भाषेला आज माझी ताकद बनवली आणि जगाच्या समोर मांडली. आज मले कुठंही म्हणजे कोल्हापूरपासून पणजीतून फोन येते, पणजी, सुरत, ऑस्ट्रेलियाहून फोन येते, इजिप्तवरून फोन आले, अमेरिकेतून फोन आले आणि एक तर हद झाली मला फोन कुठून यावं तर भारताचं हिमाद्री नावाचं स्टेशन आहे अंटार्क्टिका खंडावर, तिथून फोन आला एका सायंटिस्टचा, व्हॉट्सअप कॉल आला आणि तो म्हणते सर मी सायंटिस्ट आहे. म्हणलं असं कुठचं आहे. हां बोला ना म्हटलं. तर म्हणजे सर मी सायंटिस्ट आहे. बोला ना सर म्हटलं, तुमचे व्हिडिओ पाहतो म्हणे. थँक्यू सर म्हटलं, खूप खूप धन्यवाद तुमचे. तर सर म्हणे मी हिमाद्री स्टेशनवर आहे अंटार्क्टिका खंडात, तिथं व्हिडिओ पाहतो तुमचे. साला म्हणलं अंटार्क्टिका खंड या म्हणलं फेकत असन म्हणलं, काही खोटं बोलता का जी म्हणलं. अंटार्क्टिका खंडाहून इथं तुम्ही मला फोन करून राहिले. अजी म्हणे इथून लँडलाईन नाही लागत म्हणून तर तुम्हाला व्हॉट्सअप केला म्हणे, करा बरं म्हणलं व्हिडिओ कॉल. त्यानं व्हिडिओ कॉल केला, त्यानं मला बाहेरचं दाखवा बरं म्हणलं. हा बर्फच बर्फ होता. त्यानं कॅबिन बिबिन दाखवली. अरे बापरे म्हणलं, खरंच तुम्ही अंटार्क्टिका खंडावर आहे वाटते म्हणलं. हो ना सर म्हणे, मी तर सायंटिस्ट आहे म्हणे म्हणून तर तुम्हाला सांगून राहिलो म्हणे, तुम्हाला विश्वास नाही बसला का म्हणे पहिले. मग तो पोरगा मला आता 7-8 महिन्याच्या अगोदर भेटायला आला, पण त्याची स्टोरी नाही टाकता आली कारण काही सिक्युरिटी पर्पजच्या ना. तर तो म्हणे हे फोटो वगैरे कुठं टाकू नका. तर तो असे लोक म्हणजे इथपर्यंत आपले व्हिडिओ गेले. मग इथून तुम्ही सुरुवातीला असं ठरवलंच होतं की आपल्या वराडी भाषेत, हा वराडी भाषेत, बोली भाषेतच शिकवायचं. हा बोली भाषेतच शिकवायचं, आपला पॅटर्नच वेगळा. हा बोली भाषेतच शिकवायचं, भाषा बदलवायची नाही. अरे पोट्टे होते कसं म्हणजे ओघाणी आलं की ते काय असं. अरे पोट्टे म्हणजे आता विदर्भात पोरायले पोरं नाही म्हणत, पोट्टे म्हणते. आणि एक म्हणजे त्याचे एक किस्से आहे. हा डायलॉग एवढा फेमस झाला का आता यवतमाळला गेलो होतो मी प्रचारासाठी, तर तिथं डॉक्टर लोकांची टीम भेटली यवतमाळची, सगळे डॉक्टर, नामांकित डॉक्टर. मी जेवायला गेलो आणि अशी त्याची किटी पार्टी होती, सगळे फॅमिली त्याच्या, ते सगळे माझ्यासोबत फोटो काढायला लागले. जेवण झालं आणि ते सगळ्यात शेवटी जाताना म्हणते सर आबे पोट्टे म्हणा. अर्जी म्हणलं तुम्ही माझ्यापेक्षा किती मानवाईक लोक आहे म्हणलं. अजी तो डायलॉग तर म्हणा म्हणते आम्ही पोट्ट्यासारखंच ऐकतो म्हणते तुम्हाला. आणि कधी कधी लोक रात्री 12-12:30 फोन करते आणि असे पॅक मारून बसले राहते बंपर गिंपर ठेवून आणि तिथून पिऊन मला फोन लावते, सर म्हणते आबे पोट्टे म्हणा म्हणते. एक तो डायलॉग म्हणजे असा म्हणजे शिवी म्हणून नाही, तर तो एक मनाले भिडणारा आपुलकीचा म्हणून लोकांच्या मनात गेलाय आणि तो चांगला वाटते. मी डोंबडे हो जरी म्हणलं, मी डुकरे हो जरी म्हणलं, अनेक वेळा डुकरे हो आवडतं लोकांना. हा, तर ते लोक राग मानून नाही घेत, आवडीनं ऐकतात आणि खूप लोक पाहतात. म्हणजे मला वाटलं का विदर्भातच पाहत असन, पण मुंबईपासून लोक व्हिडिओ पाहतात. आता बेलापूरला कार्यक्रम झाला, कल्याणला बुद्धभूमीवर कार्यक्रम झाला, साताऱ्यात झाले, फॉलोअर मध्ये फक्त 11 जिल्ह्यातले विदर्भातलेच लोक आहेत की नाही, पूर्ण वर्ल्डवाईज आहे. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion.